मुंबईतील उघड्या मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच भाजप आमदार ऋतू तावडे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। आपण आयुक्त अश्विनी भिडे यांची पाठराखण करत नसल्याचं स्पष्ट करत या विषयावर आयुक्तांनी यापूर्वी अनेक बैठका घेतल्याची माहिती त्यांनी दिली। मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यापूर्वीच वर जाळी लावण्यात आल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान या घटनेप्रकरणी संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यासह 4 जणांना निलंबित करण्यात आले। मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली। आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी ही शिवसेनेची भूमिका असून ती भाजपची भूमिका नसल्याचंही ऋतू तावडे यांनी स्पष्ट केलंय। राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। कोकण किनारपट्टी आणि मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तिथंही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील इतर बहुतांश भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सर्वसाधारण ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। दरम्यान यंदाच्या जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा तब्बल 47% कमी पावसाची नोंद झाली। जुलै महिन्यातही पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय। आणि जुलैमध्ये किती असू शकते? जूनची तूट जवळजवळ महाराष्ट्राचा जर पूर्ण विचार केला तर वजा 47% इतकी तूट आहे। इतका कमी पाऊस आपल्याकडे पडलेला आहे असं आपण म्हणू शकतो। आणि जुलैची तूट एक्झॅक्टली सांगता येत नाही, आपण फक्त तो सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त पडेल असं सांगू शकतो। पण येणाऱ्या ह्या महिन्याच्या अखेरीस तिची तूट किती होती किंवा किती पाऊस पडला ही सगळी माहिती आपल्याला ह्या महिन्याअखेरीस मिळेल। राईट, जसं मी सांगितलं की मागील 24 ते 48 तासांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडताना दिसतो। त्यामध्ये कोस्टल रिजन असेल किंवा मग घाटमाथे असेल तिथे हेवी टू व्हेरी हेवी म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झालेली आहे। आणि पुढच्या 5 दिवसांचा जर अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर ऑरेंज रेड अलर्ट दिला गेलेला आहे। आणि विदर्भातील काही ठिकाणी 2 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट आहे। येणारे असे एकंदरीतच असं आहे की येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस किंवा सर्वदूर पाऊस महाराष्ट्रामध्ये होण्याचे चान्सेस आहे। जुलै महिन्याचा अंदाज काल भारतीय हवामान विभागाने प्रसारित केला आणि त्यामध्ये सुद्धा संपूर्ण भारताचा जर विचार केला तर तो सरासरीपेक्षा कमीच पडण्याचे चान्सेस आहेत। वेस्टर्न हिमालयन रिजन म्हणजे जम्मू काश्मीर, लडाख, त्याचबरोबर ईस्टर्नचा जर भाग बघितला तर अरुणाचल प्रदेश किंवा नॉर्थ ईस्ट इंडियाचा काही भाग, त्याचबरोबर आंध्र प्रदेश, तेलंगणाचा काही भाग जर सोडला तर उर्वरित भारतामध्ये यावर्षीचा जुलैचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा कमीच पडण्याचे चान्सेस आहे। जर महाराष्ट्र स्पेसिफिक बघितलं तर विदर्भातला काही भाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्याचा पाऊस हा सरासरी कमी पडण्याचे चान्सेस आहे। पण महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे येणाऱ्या 1 आठवडा किंवा 5-7 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आहे आणि ह्या 5-7 दिवसानंतर पावसाचं कसं असेल ते आपण मॉनिटर करून सांगू। परंतु ओव्हरऑल जर पूर्ण जुलै बघितला तर त्यामध्ये रेनफॉल किंवा पाऊस जो आहे तो कमी पडण्याची शक्यता आहे। याचा अर्थ असा नाही की जुलैमध्ये पाऊसच पडणार नाही, जुलैमध्ये सुद्धा पाऊस होईल, परंतु तो सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे। शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी प्रश्नपत्रिका फुटी पेपर प्रकरणात भिवंडी पोलिसांनी आणखीन 3घांना अटक करत तपासाला वेग दिलाय। मुख्य सूत्रधार विजेंदर कुमार गुप्ता याला मदत केल्याच्या आरोपाखाली कपिल दहिया, सोनू सिंग आणि मिथुन सिंग या 3घांना अटक करण्यात आली। त्यांना भिवंडी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। तपासादरम्यान 2 आरोपींना बिहारमधील पाटणा इथून ताब्यात घेण्यात आले, तर हरियाणातील कपिल दहिया हा पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली। या आरोपींकडून प्रश्नपत्रिका फुटीच्या रॅकेटबाबत आणि त्यामागील इतर संबंधांबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे। आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। मी ॲडव्होकेट नरेंद्र गुप्ता आज मी आरोपी क्रमांक 1 कपिल कृष्ण दहिया यांच्यातर्फे हजर झालो होतो मेहरबान भिवंडी न्यायालयात सुतार साहेबांच्या कोर्टात।
आरोपी कृष्णकुमार दह्या यांना सोनीपत हरियाणा या ठिकाणी अटक करून आज मेहरबान न्यायालय भिवंडीत या कोर्टात आज हजर केले आहेत. आज सरकारी वकील आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत आणि मी डिफेन्स लॉयर म्हणून आमचा युक्तिवाद झाला. त्या युक्तिवादच्या अनुषंगाने मेहरबान न्यायालयाने त्यांना 9 तारीखपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. कपिल दहिया या संपूर्ण प्रकरणामध्ये काय नक्की रोल आहे? पोलिसांच्या रिमांडच्या अनुसार पोलिसांनी असा रिमांडमध्ये असा नमूद केलेला आहे की त्यांनी कपिल दह्यानी स्वतःची ओळख लपवण्यासाठी तो फिरत होता. म्हणजे जिथे तो राहत होता तिथून तो त्याची स्वतःची ओळख लपवलेली होती आणि तो फरार होता. आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की 25/6/2026 रोजी अटक आरोपी धीरज बलराज सिंग यांच्यासोबत भिवंडीमध्ये प्रश्नपत्रिका विक्री करण्यासाठी तो ग्राहकांना शोधण्याकामी इथे आलेला होता, असा पोलिसांनी डिफेन्स दिलेला. आणि तिसरा त्यांचा असा डिफेन्स होता की कपिल कुमार दहिया जे 26/6/2026 रोजी प्रश्नपत्रिका विक्री करण्यासाठी काही व्यक्तीला भेटण्यासाठी इथे आलेला होता आणि त्या संबंधित त्याची ओळख पटवून त्यांच्याकडे तपास करणे बाकी आहे, असा पोलिसांनी त्यांचा म्हणणं युक्तिवाद मेहरबान न्यायालयासमोर केलेला आहे. मी माझा डिफेन्स असा घेतला की माझा जो क्लायंट आहे कपिल कृष्ण दह्या हा मुंबईला फिरण्यासाठी आलेला होता. तो कुठल्याही प्रश्नपत्रिका इथे विकण्यासाठी किंवा ग्राहक शोधण्यासाठी आलेला नव्हता. आणि तसेच मी मेहरबान सुप्रीम कोर्ट ज्यांचा राजेश मिहिर शाह जे लँडमार्क जजमेंट आहे ज्याच्यामध्ये जस्टिस मसी साहेबांनी डिलिव्हर केलेलं आहे की 2 तास अगोदर 47चं नोटीस आणि 48चं नोटीस आरोपींना देण्या अनिवार्य आहे. त्या संदर्भात मी बोललो की हा जो कपिल कुमार दहिया आहे तो हरियाणाचा, त्याला मूळ मराठी भाषा येत नाही, तर त्याला हिंदीत दिलेलं आहे का नाही. तर मेहरबान न्यायालयाने निदर्शनास असा आला की त्याला हिंदीमध्ये समजपत्र दिलेले आहे, कशा संदर्भात त्याला अटक करण्यात आली. आणि त्यानंतर मेहरबान न्यायालयाने त्याला 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी फर्दर इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलीस कोठडीमध्ये आहे. आज ज्या आरोपीला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं मिथून आणि सोनू असे 3 आरोपी याच्यामध्ये आणि एक कपिल दहिया म्हणून असे 3 आरोपी अरेस्ट करण्यात आले होते. त्यांच्यावर ॲलिगेशन हे आहे का जो फरारी आरोपी आहे बिजेंदर सिंग त्यांनी यांचा आधार कार्ड वगैरे बनवण्यामध्ये यांचे काही ट्रान्झॅक्शन वगैरे करण्यामध्ये यांची मदत केलेली आहे आणि यांनी त्यांची मदत केलेली आहे असं त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे. तरी मेहरबान न्यायालयाने त्यांना 9 तारखेपर्यंत ह्या सर्वांना पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली. ह्या तिघांना फ्रेश. डोंबिवली पश्चिम येथील जुन्या डोंबिवली परिसरात एका 4 मजली इमारतीच्या गॅलरीचा भाग अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून केडीएमसी प्रशासनाने इमारत रिकामी करून सर्व रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले. डोंबिवली पश्चिम येथील जुन्या डोंबिवली परिसरातील तुकाराम नगर निवास या 4 मजली इमारतीच्या गॅलरीचा काही भाग अचानक कोसळला. घटनेनंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या इमारतीत एकूण 7 कुटुंब वास्तव्यास होती. घटनेची माहिती मिळताच केडीएम प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व 7 कुटुंबांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढलं. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने संपूर्ण इमारत खाली केली आहे. पुढील तांत्रिक पाहणी आणि आवश्यक कारवाई सुरू आहे. नाव सांगा बिल्डिंगचं. मी महेश जसद तोंडवळकर, तुकाराम निवासमध्ये राहणारा रहिवासी. तर थोडा स्लॅब कोसळल्यामुळे आम्हाला खाली करण्यात येत आहे. तुम्हाला पालिकेने काय आश्वासन दिलं? ते आम्हाला ते काय मुगवटा देण्यात आला आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की पुढे आम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ते आम्हाला सहकार्य करते. सध्या तुम्ही कुठे राहता? सध्या आम्ही खूप आता भावाकडे राहणार आहे. महापालिका सोय केली आहे पण हो केली हो. तुम्ही पालिका प्रशासनाने काय प्रयोजन केलेलं आहे? तुकाराम निवास ही बिल्डिंगचा एक भाग कोलॅप्स झाला जवळजवळ 4:30-5च्या दरम्यान मध्ये. तर आम्ही तातडीने लगेच इथे हजर झालो आणि आपले वॉर्ड ऑफिसर आहेत एच वॉर्डचे ते सुद्धा इकडे आमच्या सोबत होते आणि जे काही 7-8 रहिवासी इकडे राहत होते त्यांना आम्ही लगेच खाली केलेलं आहे. आणि आज त्यांना काही अडचण पुढे नको यावी म्हणून आम्ही त्यांना भुगवटा पत्र सुद्धा त्यांना आम्ही आता
सुद्धा दिलेला आहे आणि प्रशासन तसं पाहणी करतच आहे आणि मी स्थानिक नगरसेविका असल्यामुळे मी सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे आणि जे काही होईल त्याचं मी त्यांना सहकार्य करायला नक्कीच तयार आहे. नवी मुंबईत मुसळधार पावसाचा सलग 5वा दिवस आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. दरम्यान सकाळी झालेल्या अपघातामुळे काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आले. रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला असून वाहन चालकांना संथ गतीनं प्रवास करावा लागला. दरम्यान सकाळी याच परिसरात झालेल्या अपघातामुळे काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. सध्या या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली असली तरी रस्त्यावर पाणी साचलेलं असल्यानं वाहन चालकांनी सावधगिरी बाळगून प्रवास करावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. भिवंडी तालुक्यातील सरवली ग्रामपंचायत हद्दीतील प्रथमेश कॉम्प्लेक्समध्ये मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झाले. गोदाम परिसर जलमय झाल्यानं कामगार आणि वाहन चालकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. स्थानिकांनी पाण्याचा नैसर्गिक निचरा होणारा मार्ग बंद केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केलाय. कॉम्प्लेक्स व्यवस्थापनानं तातडीनं पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचलंय. एपीएमसी भाजीपाला बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पाणी साचल्यानं व्यापारी आणि ग्राहकांची गैरसोय होते. तर ठाणे बेलापूर मार्गावरही पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. वाहन चालकांना पाण्यातून सावधगिरीनं मार्ग काढत ठाण्याच्या दिशेनं प्रवास करावा लागतोय. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची गैरसोय वाढली. आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात येते.